तसं म्हणायला गेलं तर मराठी माणूस हा आहे ना, फक्त एक लाज वाटते ह्या कारणामुळेच माग आहे. बरोबर. आपला तर मारवाडी लोक समाज बघायला गेलं तर त्यांनी खूप ग्रोथ केली. का ग्रोथ केली? कारण ती लाजतच नाही. बरोबर. कुठलाही धंदा असू द्या. बरोबर. आता साधं एक पाणीपुरी स्टॉलचं उदाहरण घ्यायला गेलं, तो महिन्याला ₹1,00,000 कमवतोय. बरोबर. आणि साधा आपण एवढं शिकतोय आणि डिग्री घेतोय, एका साध्या कंपनीमध्ये म्हणा कुठेतरी जॉब करतोय आणि फ्रेशर्स लोकांना फक्त 15,000 पर्यंत आपण ते पेमेंट कमवतोय. बरोबर. पण ते कुठेतरी नाही का थोडंसं लॉजिक लावून, साधा माझा भाजीचा स्टॉल आहे, मी 30-35 हजार रुपये डेली त्याची इन्व्हेस्टमेंट करते. 30,000 रुपये तू इन्व्हेस्ट करते रोजचे? हा, रोजचे. किती होतात ग ताई? म्हणजे खरं सांग काय किती होतात पैसे? त्याच्यामधनं मला कमीत कमी 8-9 हजार रुपये प्रॉफिट ह्याच्यामधनं रोजचा होतो. हा. 8,000 रुपये रोजचा बर बर. तिथं आपण थांबणं गरजेचं नाहीये, आपण उभं राहणं गरजेचं आहे. जरी थोडासा एखाद्या बिझनेस लॉस प्रॉफिट होत राहतो, बरोबर. पण इन्कम आहे भरपूर चांगलं. बरोबर बरोबर. म्हणजे एक 5,000 8,000 ते 10,000 रुपये महिन्याला, म्हणजे अगदी 5,000 पकडले तरी 1,00,000-1.5 लाख रुपये तू महिन्याला कमवतेस. खूप चांगलं आदर्श उदाहरण आहे ताई. आणि विशेष कौतुक तुझं काय वाटतंय की तू MBA केलेलं आहे. कस्टमर येतात